तर या पोटलीमध्ये आपण थोडीशी चहापत्ती असते ना, ती बांधून घ्यायची आणि त्या कुकरमध्ये टाकायची. मी पण आधी ना साध्या पद्धतीनेच करत होते, परंतु मी असंच एका ठिकाणी म्हणजे बर्थडेचा कार्यक्रम होता आणि तिथं ना छोले आणि पुरीचं रेसिपी चालली होती वर गच्चीवर. तर मी त्या आचारी कसं करतात ना ते सगळं बघितलं आणि त्यामुळं ना छोल्यांना एकदम असा काळपट कलर येतो ना, तो याच्यामुळेच येतो. तर आता आपण ह्याला बांधून घेऊयात. कुठलीही साधारण चहापत्ती, प्लीज कॉफी वगैरे टाकू नका, नाहीतर चहापत्ती सांगितलं मी. आणि वासाची सुगंधी चहापत्ती टाकू नका. नॉर्मल जी चहापत्ती